आहे त्यावेळेला आपण जर पाहिलं तर मनसैनिकांची मोठी गर्दी त्यांच्यासोबत आहेच, मात्र ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आता मनसैनिकांची गर्दी देखील आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। 1 ते सव्वा तासाचे हे जे अंतर आहे या दरम्यान राज ठाकरेंचं ठिकठिकाणी स्वागत होईल आणि या ठिकाणी जेव्हा सभेच्या ठिकाणी राज ठाकरे येतील त्यांच्या हस्ते या ठिकाणी असलेल्या शाखेचं उद्घाटन पहिलं होणार आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शाखेच्या आजूबाजूला सगळे जे फुगे आहेत ते देखील या ठिकाणी सजावट जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। या शाखेचं उद्घाटन केल्यानंतरच राज ठाकरे जे आहेत ते मुख्य सभास्थळी जातील आणि त्यानंतरच या संपूर्ण नागरिकांना जनसमुदायाला संबोधणार आहेत। मात्र याच भाषणामध्ये राज ठाकरे कुठल्या मुद्द्यांवर जे जेणेकरून गेल्या काही दिवसांपासून जो ज्वलंत विषय मराठी भाषेचा पेटतोय त्या विषयावर काय बोलतात हे देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि हा पाठीमागचा आपण जर परिसर बघितला तर आता मनसैनिक जे आहेत, स्थानिक नागरिक जे आहेत ते मीरा रोडचे आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्ते जे आहेत त्यांची लगबग आपण सकाळपासूनच या संपूर्ण परिसरात पाहतो आहोत। हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर अगदी मनसेचे ठिकठिकाणी बॅनर जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत। संध्याकाळी सभा होत असल्यामुळे विद्युत रोषणाई जी आहे ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ठिकठिकाणी राज ठाकरे यांचे पोस्टर जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला ठाकरे गटाचे देखील कोणकोणते नेते उपस्थित राहतात या सभेला ते बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।